काही काही सहन होत नाही महाराज. आमच्या एका पाहुण्याला महाराज जालन्याला ऍडमिट केलं. अंकलन मी त्याला भेटायला गेलो. आता मला विनोद करायचं सवय कुठं बी. मी म्हणलं आप्पा कसं काय घाम यालाय. म्हणजे माझ्या पुतण्याला 80 क्विंटल कापूस काहूनच झाला. मग आता त्याला 80 क्विंटल कापूस झाला तर तू मरतो का इकडं. काय अर्थ आहे का बाबा त्या गोष्टीचा विचार करून काय अर्थ आहे का. एक जण म्हणे आमचा पंजा तुपान हात धुत होता. काय ना तुपान. मग तू मर आता तुला भाकरीची सोय नाही. ज्याला सहन होतं त्यानं पहा बाबा. आता प्रारब्धाचा गोष्ट आहे. त्याला 80 क्विंटल कापूस झाला त्याचं प्रारब्ध आहे. मी कॉलेजला जाऊ लागलो महाराज आणि बस स्टॉपवरती एका बाईनं चिठ्ठी फाडली. बस स्टॉपवरती 1,500 रुपयाला चिठ्ठी होती. तिला 1,500च्या चिठ्ठीवर 16,000ची गिअरची सायकल लागली. 16,000ची 1,500च्या चिठ्ठीवर. मी म्हणलं आपण फाडाव. मला तरी काय करायचं. 1,500 तुमचे घ्यायचे चिठ्ठीवाल्याला द्यायचे. मी अभि चिठ्ठी फाडली. पण आता आमचं नशीब हिवरा खाली झोपलेलं. मी चिठ्ठी फाडी बाबा आणि मला शेगडी लागली. म्हणलं बसा याच्यावर शेकत आता ना प्रारब्ध बाबा ज्याचं त्याचं.